लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी। आपण पाहत आहे शिवशाही न्यूज। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार असलेले दिलीप बापू धोत्रे आज आपल्यासोबत आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पूर्ण ताकदीनं या मतदारसंघामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आज पंढरपूर येथे जे पंढरपूर आणि मंगळवेढा भागातले जे वकील आहेत त्यांचा मनसे गौरव सोहळा असा आयोजित केला होता आणि त्यानिमित्तानं सर्व वकील जे आहेत ते त्यांच्यासोबत आज आलेले पाहायला मिळालेले आहेत। एकंदरीतच हा कार्यक्रम आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये बापू कशा पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बापू, आज तुम्ही वकिलांसाठी खास एक कार्यक्रम आयोजित केला होता, काय सांगाल या कार्यक्रमाच्या निमित्तानं? पंढरपूर आपल्या सत्र न्यायालयामध्ये गेले कित्येक वर्ष ही वकील मंडळी अविरतपणे त्या ठिकाणी सेवा बजावत असते। अनेक गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम ते लोक करत असतात आणि त्यामुळेच त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे। म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून आज या ठिकाणी पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, सांगोला असेल, या सर्व तालुक्यातील वकील मंडळींचा त्या ठिकाणी मनसे गौरव सोहळा आम्ही आयोजित केला होता। प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात हा सोहळा साजरा झाला। या बारचे अध्यक्ष राजेश चौगुले असतील, उपाध्यक्ष महेश खसिबे असतील, या ठिकाणचे सचिव असतील, त्या सर्व लोकांनी अतिशय या ठिकाणी परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं आणि निश्चितपणे या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आज हा सोहळा संपन्न झाला आहे। बापू, लोकसभेला मनसेनं महायुतीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि आता विधानसभेला मनसे पूर्ण ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रातून 250 जागा लढवण्याच्या मनस्थितीत आहे। एकला चलोरीची ही जी भूमिका आहे हे कशामुळे घेतली गेली? हे पहा, तुम्ही जर माननीय राजसाहेब ठाकरे यांचं गुढीपाडव्याचं जर आपण भाषण ऐकलं असेल तर त्यामध्ये माननीय राजसाहेबांनी असं जाहीर केलं होतं की हा पाठिंबा नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून फक्त नरेंद्र मोदींना पाठिंबा होता, तो भाजपला पाठिंबा नव्हता। आणि त्यांनी राजसाहेबांनी त्यावेळेस जाहीर केलं होतं की हा पाठिंबा फक्त लोकसभेपुरता असेल आणि त्यामुळं माननीय राजसाहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 250 जागा लढवायचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे। आपण सगळेजण बघताय महाराष्ट्राचं वातावरण किती गचाळ आणि गढूळ झालेलं आहे। त्या ठिकाणी हा जेलमध्ये गेला, तो बाहेर आला, ह्याचं हे त्याचं ते, ह्याच्यापेक्षा काय नाही। म्हणजे या ठिकाणी जनतेसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिला माता भगिनींसाठी कुणाला काही देणं घेणं नाही। आता कुठल्या योजना आणल्यात पण आता त्या ठीक आहे, मी म्हणतो चांगलं झालं पाहिजे, परंतु आज या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कुठलेही पक्ष या ठिकाणी पुढे येत नाही। मग ती भारतीय जनता पार्टी असेल, दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी असतील किंवा काँग्रेस असेल, त्यांना लोकांचं काही देणं घेणं नाही। आणि महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडून आहे, कारण रोखठोक आणि खरं बोलणारा एकमेव या राज्यातला नेता राजसाहेब ठाकरे आहे। की या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं तर अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत आणि अनेक घोटाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढारी जेलमध्ये जात आहेत, परंतु राजसाहेब ठाकरे हे एकमेव असं नेतृत्व आहे की जे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत म्हणून राजसाहेब 2 दिवस जेलमध्ये बसले होते। त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता आता माननीय राजसाहेबांकडे आशेनं बघते आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय राजसाहेब ठाकरेंना महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे। पंढरपूर आणि मंगळवेढा हा जो भाग आहे, आपला मतदारसंघ आहे, यातल्या कोणत्या मुद्द्याला समोर ठेवून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? या ठिकाणी अनेक प्रश्न, अनेक समस्या आहेत। या ठिकाणी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं या ठिकाणी MIDC होऊ शकली नाही। त्यामुळं अनेक तरुणी या ठिकाणी आपल्या इकडे शिक्षण घ्यायचं आणि मग ते पुणे मुंबईला जायचं आणि मग ते पुणे मुंबईकरच व्हायचं आणि या ठिकाणी आईवडिलांनी इकडं व्याजाने पैसे काढून शेती जमिनी विकून त्या मुलांना शिकवलेलं असतं की त्यांची एक अशा अपेक्षा असते की बाबा माझ्या मुलाला नोकरी लागली तर तो मुलगा माझा सांभाळ करेल, त्याची पगार येईल आणि मला आनंदाचे दिवस जगता येतील। परंतु एकदा मुलगा इकडून शिकून पुण्या मुंबईला गेला की तो पुणे मुंबईचा होता आणि इकडे आईवडील त्या परिस्थितीत जगत असतात। हे पाप कुणाचं आहे? तर हे पाठीमागचे जे राजकीय मग कोण असतील त्यांचं हे पाप आहे। राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे इकडे अजून गोष्टी केल्या नाहीत। त्या 35 गावच्या पाण्याचा प्रश्न अजून मी ऐकतोय, अनेक समस्या आहेत, म्हणजे सांगण्यासारख्या नाहीत, एवढ्या समस्या आहेत। या सगळ्या समस्या सुटल्या पाहिजेत आणि या ठिकाणी मी ही निवडणूक जी लढवतोय ती माझे जे तरुण बंधू भगिनी आहेत जे इथं शिक्षण घेतात तर त्यांना रोजगार याच ठिकाणी मिळाला पाहिजे। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीनंतर माननीय राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या MIDCची निर्मिती करून वेगवेगळे उद्योग आणू
आपणाला माहीत आहे की माननीय राजसाहेब ठाकरे यांचे या देशातील या राज्यातील मोठ्या मोठ्या उद्योगपतींशी अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आम्ही राजसाहेबांच्या माध्यमातून त्या लोकांना विनंती करून आपल्या पंढरपूर भागामध्ये MIDC उभा करून त्या ठिकाणी नवीन उद्योग आणून आपल्या पंढरपूरमधील या मंगळवेढ्यातील सर्व तरुण तरुणींना या ठिकाणीच रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ हा मुद्दा घेऊनच मी निवडणूक लढवतो आहे. MIDCचा जो विषय निघाला म्हणून विचारतो. MIDC जो मंजूर झाल्याचं आपण परवाच पाहिलं, तुम्हीही त्या संदर्भात भाष्य केलं होतं. MIDC जी आता झालेली आहे आणि भविष्यात अजून प्रस्तावित आहे, या संदर्भात सविस्तर सांगा. कसं झालं की MIDC मंजूर होण्यासाठी राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो, अनेक लोक प्रयत्न करत होते. आपणा सगळ्यांना माहीत आहे की उदय सामंत साहेबांकडे जेवढ्या बैठका झाल्या त्या बैठकांना मी उपस्थित होतो. त्या ठिकाणी MIDC मंजूर झाली. वास्तविक पाहता हे गेल्या वर्षीच्या MIDCचं काम चालू होणार होतं, परंतु मग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विरोध केला. मग त्यावेळेस आमदार कुठं होते? जर भारतीय जनता पार्टीची त्यावेळेस MIDC झाली असती, 7-8 महिन्यामध्ये काम झालं असतं, काम चालू होऊन आत्तापर्यंत रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु MIDCच्या अधिकारी आल्यानंतर, सर्वे झाल्यानंतर, त्या ठिकाणी काय मंजुऱ्या मिळाल्यानंतर या ठिकाणी दहशतीचं राजकारण कोणी केलं, आंदोलनाची भूमिका कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि मग ती MIDC पुढं का गेली? मग आता निवडणुका आल्यानंतर हा मुद्दा बनवायचा अशा पद्धतीने चाललं आहे. ठीक आहे, MIDC होणं गरजेचं होतं, देरसही दुरुस्त आहे, परंतु भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी त्या MIDCला विरोध केला होता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून या ठिकाणी ती MIDC इथं झालीच पाहिजे याचा फॉलोअप मी घेतला होता. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला यश आलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दरवर्षी वारीला इथं विशेष निधी येतो, परंतु शिक्षण असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल, लाईट असेल, स्वच्छता असेल, या पातळीवर नगर परिषदमधले सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी यशस्वी आहेत का अपयशी आहेत तुमच्या दृष्टीने? ते अपयशी लोक आहेत, सगळ्यांना माहीत आहे. पंढरपूरकडची जनता त्रस्त आहे. ज्यावेळेस पंढरपूरला प्रचंड मोठे खड्डे पडले होते, पंढरपूरकर साक्षीदार आहे. मी स्वतःच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी ते रस्ते चकाचक करून खड्डे बुजवून दिले होते. ज्यावेळेस सणासुदीच्या वेळेस, लक्ष्मीच्या सणाच्या वेळेस पंढरपूरमध्ये तीव्र अशी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. मी स्वखर्चाने अख्ख्या पंढरपूर शहरामध्ये पाण्याचे टँकर लावून त्या ठिकाणी मी लोकांना त्या ठिकाणी पाणी दिलेलं आहे. आपल्या हिंदू स्मशानभूमीची काय परिस्थिती होती, मुस्लिम स्मशानभूमीची बघा, त्या ठिकाणी देखील मी त्या ठिकाणी स्वखर्चाने त्या स्मशानभूमी दुरुस्त करून देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे नगरपालिकेचं आलेला निधी आपल्या बगलबच्चांच्या घशात घालायचं, त्या ठिकाणी मोठे मोठे टेंडर काढायचे, बोगस कामं करायची, बोगस बिलं उचलून त्या ठिकाणी आपल्या तुंबड्या भरायचं, असं यापूर्वी काम झालेलं आहे. पंढरपूरच्या लोकांना माहीत आहे. दिलीप धोत्रे हा काम करणारा माणूस आहे. मी कधी कुठलं आश्वासन दिलेलं नाही. मी ते कृतीत आणून दाखवलं आणि पंढरपूरच्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंढरपूरची जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे. निवडणुकीमध्ये पंतप्रधान आवास योजना हा मुद्दा कळीचा ठरेल का? बघा, एका बाजूनी भारतीय जनता पार्टी किंवा पंतप्रधानांचं खूप चांगलं स्वप्न होतं की बाबा या देशातला एकही माणूस बेघर राहता कामा नये, त्याला घर मिळालं पाहिजे. परंतु आज या ठिकाणी पंढरपूरच्या नगरपालिकेने माननीय पंतप्रधानांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. कारण पंतप्रधानाचं स्वप्न धुळीस मिळवण्याचं काम या ठिकाणी पंढरपूरच्या नगरपालिकेने केलेलं आहे. वास्तविक पाहता पंढरपूरची जी प्रधानमंत्री आवास योजना आहे, यामध्ये हजारो लोकांनी त्या ठिकाणी कर्ज काढून, स्वतःचे घरं विकून, सोनं नाणं विकून त्या ठिकाणी नगरपालिकेकडे पैसे भरले. नगरपालिकेने जाहिरात दिली होती की तुम्ही पैसे भरा आणि ताबडतोब तुमच्या ताब्यामध्ये घर देतो. परंतु या ठिकाणी गेले 3-3, 4-4 वर्ष या लोकांनी पैसे भरले, नगरपालिकेने त्यांना घरं दिले नाहीत. आज ती लोकं त्या बँकेचं व्याज भरत आहेत आणि भाड्याने राहत आहेत. त्यामुळं लोकांची मानसिकता प्रचंड बदललेली आहे. परंतु या विषयावर देखील गेले 2 वर्ष झालं मी पाठपुरावा करत होतो, वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी आंदोलनं केलेत. हे सगळ्या पंढरपूरकरांना माहीत आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये प्रधानमंत्री योजनेचा, आवास योजनेचा देखील विषय निश्चितपणे मी मार्गी लावत याची मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की उद्या तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. यामध्ये विद्यमान आमदार, माजी आमदार, भावी आमदार, जनतेच्या मनातले आमदार, असे अनेक आमदारांशी तुमचा सामना होणार आहे. कसे सामोरे जाल? बघा, पंढरपूरची मंगळवेढ्याची जनता सुज्ञ आहे. त्यांना काम करणारा माणूस लागतो आहे आणि जनतेसाठी कोण काम करतं हे लोकांना माहीत आहे. कारण मी काम करून दाखवलं. मी यांच्यासारखी फक्त आश्वासनं आणि खोटी वचनं दिलेली नाहीत, तर मी ती कृतीत आणून दाखवलेली आहेत. त्यामुळं कोण कुठला आमदार आहे त्याच्यापेक्षा निश्चितपणे दिलीप धोत्रे या मतदारसंघाचा आमदार होईल आणि ते जनता मला निश्चितपणे आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे. एकंदरीतच दिलीप बापूंनी आपल्या येणाऱ्या निवडणुकीविषयी जे काही मुद्दे आहेत आणि जनतेच्या विश्वासावर मी आमदार होणार आहे असा विश्वास आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सर, सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.